नमस्कार, आई एकविरा बुटीकमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन सुई आपण जेव्हा घेतो तेव्हा सुई चालून बघायची पहिला. कधी कधी काय होतं आहे की आपण नवीन सुई जेव्हा घेतो तेव्हा सुई धागा अर्धवट खेचते आणि अर्धवट धागा वरती आणते, ज्यामुळे आपला वर्क कधी कधी स्टिचिंग करताना मध्ये मध्ये मणी वगैरे तुटून जातात आणि लाईन आपली स्टिचिंग आपली ओपन होऊन जाते. मग त्यासाठी आपण सुईला काय करायचं आहे, नवीन सुई असेल तेव्हा बघू शकता एकदम स्ट्रेट असते, त्याला जागा नसते तेवढी धागा ठेवण्यासाठी. म्हणून आपण थंबचा वापर करतो आहे. थंबनी आपण काय करायचं आहे, सुईची निडल ठेवायची आहे, खाली काहीतरी बेस पाहिजे स्ट्रॉंग, आणि मग थंब खाली त्याला थोडासा फोल्ड करायचं आहे. बघा 10% केलेलं आहे, थोडासा अँगल येईल त्याला. आणि हे बघू शकता क्लिअरली दिसतो आहे किती अँगल आला आहे त्याला. आणि एवढं प्रेशर नाही द्यायचं आहे जेणे सुई आपली तुटली पाहिजे. आणि आता हे बघू शकता सुई पूर्णपणे धागा वरती आणते व्यवस्थित. आणि आपल्या वर्कमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे स्टिचिंग करताना लक्ष द्यायला, की आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा आपली सुई धागा अर्धा आणायला नाही पाहिजे. कारण नंतर जेव्हा आपलं काम तयार होतं तेव्हा कस्टमरांची पण कधी कधी कंप्लेंट येते की वर्कची लाईन मध्येच ओपन झाली किंवा मध्येच मणी निघाले वगैरे असं सांगतात. मग त्याचा इश्यू हाच असतं की आपला धागा अर्धवट वरती आला, त्यामुळे तो इश्यू होतो. म्हणून हे नवीन सुई असेल ते हे प्रकार नक्की करा आणि बेनिफिट आहे, ट्राय जरूर करा.